हॅलो, गुड आफ्टरनून मित्रांनो. मी प्राध्यापक मुकुंद महाजन आजच्या 19व्या दिवशी आपल्या या फनोमिनियामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. पॉवर ऑफ वर्ड्स या सिरीजच्या अंडर मी एक पॉवरफुल शब्द लग्न चूज केला होता आणि गेल्या 6 दिवसापासून मी लग्नानंतरचा आपला जो सुखी संसार असतो त्या सुखी संसाराचं ऑडिट केलं होतं. त्याच्या मागची भूमिका अशी होती मित्रांनो की आत्ताच 14 सप्टेंबरला माझ्या लग्नाचा 39वा वाढदिवस झाला आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो आम्ही एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यावेळेला आम्ही 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर असं ठरवलं की आपण आपल्या गत जीवनाचं सुखी संसाराचं ऑडिट करू. म्हणजे आपला एक हिशोब करू, ठोकताळा करू की वेअर डू वी स्टँड रिअली ड्युरिंग अ कोर्स ऑफ लाईफ ऑन आवर जर्नी. त्या 39 वर्षाच्या जर्नीमध्ये कुठपर्यंत पोहोचलो, काय आमची परिस्थिती आहे. आणि मग त्या निमित्ताने मित्रांनो खूप फायदा झाला. या ऑडिटच्या निमित्ताने आम्ही नवरा बायको जवळपास संध्याकाळी 3-3, 4-4 तास गप्पा मारल्या. आमच्या गतकाळाच्या स्मृतीत गेलो. त्यावेळेला जे प्रसंग येत होते ते आठवत होते, पण पुष्कळशा आठवणी अशा धुसर झाल्या होत्या. त्या धुसर आठवणींचा पुन्हा एकदा काय म्हणतात त्याला, त्या रिफ्रेश झाल्या. काय आम्ही अनेक आठवणींमध्ये काही चांगले निर्णय घेतले, काही वाईट निर्णय घेतले आणि 39 वर्षाचा संसार केला. आमच्या दोघांची खूप या विषयावर चर्चा झाली आणि त्यानिमित्ताने आम्ही अजून एकमेकाच्या जवळ आलो. आम्ही केलेल्या चुका आम्हाला जाणवल्या, आम्ही केलेले चांगले निर्णय आम्हाला जाणवले. आणि मग असं लक्षात आलं की 6 पॉईंट मेजर आहे याच्यातले आपल्याला जर आपल्या लग्नाचं ऑडिट करायचं असेल तर. आणि त्या 6 पॉईंटचा मी भरपूर उहापोह गेल्या 6 दिवसात केला आहे. जस्ट रिव्हिजन म्हणून किंवा एक समरी म्हणून ती आपल्यासमोर ठेवतो, कारण की मी आज या विषयाचा समारोप करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी ट्रान्सपरन्सीबद्दल बोललो. पारदर्शकता हा पहिला पॅरामीटर घेतला. विश्वास हा दुसरा पॅरामीटर घेतला. प्रेमाची अभिव्यक्ती तिसरा घेतला. युनिटी इन डायव्हर्सिटी चौथा होता. गुड हेल्थ 5वा. आणि काल मी फायनान्शियल इंडिपेंडन्सवर बोललो. त्यानिमित्ताने माझ्या मनात ज्या काही विचार येत होते, जे काही आम्ही नवरा बायकोने डिस्कशन केलं, त्याच्या अनुषंगाने मी या 6 विषयावर बोललो. आणि जो काही या 6-7 दिवसाचा अनुभव जो आम्हाला आला तो मी आता समरीच्या रूपाने आपल्यासमोर ठेवतो आहे. तर मित्रांनो, माझं फाइंडिंग काय मी तुम्हाला सांगतो या ह्याच्यातलं, या पूर्ण 7 एपिसोडचं. सगळ्यात पहिले थोडासा पर्सनल फायदा झाला माझा. मी 2010 साली आपलं एक चॅनेल बनवलं होतं, ते तसंच डॉर्मंट होतं. पण या दोस्तांनी घेतलेल्या ॲक्टिव्हिटीजमुळे मला एक नवीन प्रेरणा मिळाली म्हणा, की त्यानिमित्ताने ते चॅनल ॲक्टिवेट झालं आणि मी आय कुड पोस्ट अबाउट 19 व्हिडिओज इन दॅट चॅनल विदिन द स्पॅन ऑफ 90 डेज. जे 19 दररोज एका दिवसात एक असं 19 दिवस लगातार व्हिडिओ पोस्ट करणं हे अन्यथा मला पॉसिबल नव्हतं. म्हणतात ना की जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप. तर ह्या मित्रांच्या सहकार्यामुळे, या प्लॅटफॉर्ममुळे मला हे शक्य झालं. म्हणून सगळ्यात पहिले तर मी त्यांचे आभार मानतो. हा एक मोठा माझा फायदा झाला. मला खात्री आहे मित्रांनो की तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडतील, कारण की छोट्या गोष्टीवर त्याला मी लाईफ मॅनेजमेंटशी अटॅच केलं आहे. दुसरा असा एक माझं फाइंडिंग असं आहे की हे अर्थात माझा आहे आणि पुष्कळशा गोष्टी आपल्याला पडू शकतात, की सुखी संसाराचं ऑडिट हे 5 वर्षात सुखी याच्याकरता म्हटलं इन कोट्स, की कोणाचा संसार सुखी संसार असतो आणि कोणाचा संसार असतो हे प्रत्येकाने ज्याचं त्याचं ठरवायला पाहिजे. मी तर सुखी संसार म्हणतो प्रत्येकाला. तर सुखी संसाराचं ऑडिट हे प्रत्येकाने 5 वर्षातनं एकदा करायला पाहिजे. म्हणजे त्याला लक्षात येतं की आपण या 5 वर्षातनं एकदा रिव्ह्यू घेतला की आपल्या कुठे चुका झाल्या, कुठे आपण बरोबर होतो. जिथे बरोबर होतो तिथे त्याच इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित करायचं, जिथे आपण बरोबर नव्हतो त्याच्यात रेक्टिफिकेशन करायचं.
आणि आपल्याला या 5 वर्षात आपली मॅच्युरिटी लेवल वेगळी झाली असते, त्या अनुषंगाने एक त्याचा रिव्ह्यू घ्यायचा. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने 5 वर्षात हे ऑडिट करायला पाहिजे. म्हणजे माणूस मनात हे ऑडिट करतो, ही काही नवीन गोष्ट नाही आहे, त्याला नाव काही वेगळं दिसेल, पण तो असं आपलं एक आत्मनिरीक्षण करत असतो. पण ते जोपर्यंत त्याला अशी ऑथेंटिसिटी येत नाही की हे झालं पाहिजे, तोपर्यंत माणूस सिन्सिअरली त्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून मला असं वाटतं की 5 वर्षातनं एकदा ऑडिट झालंच पाहिजे. एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाचं फाइंडिंग मला याच्यात हे जाणवलं की मित्रांनो, आपल्या संसारात आपल्याला आई वडील बहीण भाऊ नातेवाईक मित्र असतात, मुलं बाळ असतात, पण नवराच बायकोला साथ देतो आणि बायकोच नवऱ्याला साथ देते. ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. आता म्हणजे याचा अर्थ की बाकीच्यांचं, आपल्या आई वडिलांचं आपल्यावर प्रेम नाही, की आपल्या मुलाबाळांचं आपल्यावर प्रेम नाही, अशातला भाग नाहीये. पण परिस्थिती अशी आहे की शेवटी माणूस, नवरा बायको ही एकच त्याची कोर फॅमिली त्याच्याजवळ असते. तेव्हा मित्रांनो, नवरा बायकोंचे एकमेकांचे संबंध हे शेवटपर्यंत अतिशय मधुर असणं आवश्यक आहे. आदळा आपटी करून एकमेकांचा साथ देणं आणि प्रेमाने साथ देणं याच्यात फरक पडतो. तेव्हा नवरा बायकोंनी आपल्या डोक्यात एक गोष्ट ठेवायची की आपणच दोघं एकमेकांचे सोबती आहोत. त्यामुळे जे काही करायचं आहे ते प्रेमाने आपल्याला करायचं आहे. हे जर प्रिन्सिपल ठेवलं तर आपला संसार सुखी राहतो. मी आधीच म्हटलं तुम्हाला की आपलं लग्नाचा सुखी संसार म्हणजे सायकल आहे, आणि सायकलची 2 चाकं म्हणजे एक पती आणि एक पत्नी आहे. तर मित्रांनो, आपले हे दोन्ही सायकलचे चाकं जर सारखे राहिले तर ती सायकल व्यवस्थित चालेल, यात काही मला संशय नाही आणि कोणालाही संशय राहणार नाही. त्या सायकलचे चाकं, समोरचं चाक मागचं आणि मागचं चाक समोर होऊ द्या, जो ज्या परिस्थितीत डॉमिनेट करणारी सिच्युएशन आहे त्याला समोर राहू द्या, तर आपली सायकल जास्त चांगली त्याला म्हणतात की दोघांमध्ये एक परफेक्ट कोऑर्डिनेशन राहील. आणि त्याला विश्वासाच्या चेननी बांधलं एकमेकांनी, तर ती सायकल अजून जोराने छान धावेल, आनंद देत राहील, आवाज करणार नाही. अजून मला तिसरी एक गोष्ट सांगायची वाटते की दोघांनी, नवरा बायकोंनी एकमेकांना आपले शाळेचे सोबती समजावे. मी मुद्दाम कोट करतो की दोघांनी, नवरा बायकोंनी आपल्या एकमेकाला शाळेचे सोबती समजावे. आपण गतकाळात चला आपल्या शाळेचे मित्र आठवा. ती आपली मैत्री कशी अशी निर्व्याज असते, काहीही हेवेदावे नाही, काहीही पैशाचा प्रश्न नाही. आज आपण कोणत्या लेवलवर आहोत, आज आपलं फायनान्शियल स्टेटस काय, सोशल स्टेटस काय आहे, हे स्टेटस आपण मोठ्या जागेवर येतो. पण आपण जेव्हा आपल्या शाळेकरी मित्रांना भेटतो त्यावेळेला आपण त्याच आपल्या युनिफॉर्ममध्ये असतो की ज्या युनिफॉर्ममध्ये शाळेत असतो, आणि तिथे हे कोणतंही वलय आपल्याजवळ नसतं. तेव्हा मला असं वाटतं की आपण आणि आपली पत्नी यांचे संबंध जर असे असले की जिथे कुठे इगो नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे, तर संसाराचा रथ अजून चांगल्या रीतीने ओढला जाईल. एकमेकावर जीवापाड प्रेम करा, खूप आवश्यक गोष्ट आहे. प्रेम करा आणि प्रेम दाखवा. लेट इट बी एक्सप्रेस प्रॉपरली. एकमेकांचा आदर करा, एकमेकांची मन राखावी. बहुतांची अंतरे भाग्य ते तदनंतरे. तर बहुतांची तर सोडा, पहिले घरच्यांचं, आपल्या घरचं नवरा बायकोंनी एकमेकांचं मन राखणं खूप जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की आपण कोणीही आयुष्यात परफेक्ट नाही. कुठे ना कुठे आपल्यात कमतरता आहे. तशीच कमतरता आपल्या बायकोत पण आहे. तेव्हा आपण दोघांनी एकमेकाला आपल्या गुणदोषासहित ऍक्सेप्ट करणं खूप जरुरीचं आहे. अतिशय जरुरीचं आहे की आपण एकमेकांना ऍक्सेप्ट करणं त्याच्या दोषासहित. आणि त्या दोषाचा वारंवार उच्चार आपण लोकांजवळ करायला नको. जेव्हा केव्हा आपल्याला आपल्या पत्नीबद्दल किंवा पत्नीला आपल्याबद्दल बोलायचं असतं त्यावेळेला आपले गुणच बाहेर यायला पाहिजे. ही एक विशिष्ट सवय लावून घेणं जरुरी आहे. ते म्हणतात ना की स्तुती करावी लोकात आणि क्रिटिसिझम करावं एकांतात. जेव्हा आपल्याला काही कोणाबद्दल दोष दर्शन असेल तर ते आपण नवरा बायको स्वतंत्र बसून आपसात करू शकतो. म्हणतात ना की भांडणाशिवाय सुखाची चव कळत नाही. आता उदाहरणार्थ बघा ना,
या कोविडमुळे आपण रविवारचं महत्त्वच विसरलो. शनिवार रविवार जे आपल्याला विकेंड होते, कसं त्यावेळेला आपण सोमवार ते शुक्रवारपर्यंत भरपूर काम करायचो आणि आपल्याला विकेंड मिळायचा. पण आता काय झालं की सगळेच दिवस आपण घरी असल्यामुळे विकेंडसारखे झाल्यामुळे आपल्याला विकेंडचं महत्त्व खतम होऊन गेलं. तसंच जर आपल्या आयुष्यात आपण नुसतं गुढी गुलाबीने राहत गेलो तर जीवन आळणी होऊन जाईल. म्हणजे कुठेतरी थोडेफार भांडणं पाहिजेच, कुठेतरी थोडं एकमेकाशी वाजणं खूप जरुरी आहे, त्याशिवाय प्रेमाला उजाळा येत नाही. पण मित्रांनो, मी सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला नवरा बायकोचा अबोला हा अर्ध्या घंट्याच्या वरती कंटिन्यू व्हायला नको. हे पथ्य पाळणं अतिशय अतिशय अनिवार्य आहे. आणि याच्यातच सगळ्या आपल्या यशाचं गमक आहे. आपल्या सुखी संसाराचं खरं गमक हेच आहे की आपण गुणदोषासहित एकमेकांना ॲक्सेप्ट करायचं, एकमेकांचा आदर करायचा, एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचं, आपल्या शाळेच्या मित्रासारखं समजायचं. ह्या जर गोष्टी छोट्या छोट्या आपण पाळत राहिलो ना तर संसार असा आनंदी एक वेगळ्या लेवलवर घेऊन जाईल. आपल्या अजून एक महत्त्वाची गोष्ट मी ते आपल्यासमोर नमूद करू इच्छितो की मित्रांनो, ज्या स्त्रिया म्हणजे ज्या पत्नी ज्या वर्किंग आहेत त्यांचा तर काही विशेष प्रॉब्लेम नाही, पण पुष्कळशे लोकांच्या घरी त्यांच्या पत्नी वर्किंग नाही, दे आर हाऊसवाईफ्स. तेव्हा आपल्या साऱ्या आर्थिक व्यवहाराची पूर्ण कल्पना आपल्या पत्नीला द्या, काहीही लपवू नका. आपल्या साऱ्या आर्थिक, पुन्हा रिपीट करतो, हा फार महत्त्वाचा पॉइंट आहे, आपल्या साऱ्या आर्थिक व्यवहाराची पूर्ण कल्पना आपल्या पत्नीला द्या. आपल्या प्रॉपर्टीची नीट विल्हेवाट लावून ठेवा. आपल्या पत्नीला ऑनलाईन बँकिंग शिकवून ठेवा आणि तिची आणि आपली फायनान्शियल सिक्युरिटी व्यवस्थित करा आणि त्याची जाणीव करून द्या. आपल्या पोराबाळांना या सगळ्या गोष्टीची आयडिया असू द्या, पोराबाळांना विश्वासात घेऊन. माझं अजून एक असं मत आहे, ठाम मत आहे, की आपली जी आधीची पिढी होती ना ती आपल्या पोरांमध्ये भांडणं लावायची, कारण की ते असे कॉन्झर्वेटिव्ह होते. त्यांना असं वाटायचं की पोरांना जर आपल्या इस्टेटीबद्दल सांगितलं तर पोरं मागतात की काय. पण त्यामुळे काय झालं की जे भाऊ भाऊ असायचे, भाऊ बहिणी असायचे, यांच्यात नेहमी भांडणं होऊन गेले, कारण की काही माहीतच नाही. जो मोठा पोरगा असेल त्याला कळेल, जो छोटा पोरगा असेल त्याला कळणार नाही. मी एकमेकाचे हेवे दावे. त्यापेक्षा तुम्ही समोरासमोर बसून सगळं करावं. लेट्स हॅव अ ट्रान्सपरन्सी इन दॅट. बरं, असं असतं की समजा मी पाहिला, माझा एक दोस्त दुर्दैवाने वयाच्या 55व्या वर्षी त्याचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्याची बायको होमवाईफ होती, तिला काहीही कल्पना नाही त्या नवऱ्याचा अकाउंट कुठे आहे, काय आहे. त्याचा बिझनेस करत होता, तो बिझनेसमध्ये थोडा डबघाईला आला होता, पण काहीच आयडिया नाही मित्रांनो. तिचा प्लॉट कुठे आहे याचे पण कागदपत्र नाही, काही नाही. इतकी विचाराची आफत झाली, काय सांगू तुम्हाला. त्या दिवशीपासून मी कानाला खडा लावला की बाबा रे, स्त्री वर्गाला ज्या आपल्यावर डिपेंडंट असतात त्यांना आपल्या आर्थिक व्यवहाराची पूर्ण कल्पना असणं अगदी अनिवार्य आहे. नसेल तर मित्रांनो जरूर द्यायचा अर्थ आपण कल्पना दिली म्हणजे आपल्या काही मनात म्हणजे काय म्हणतात त्याला की आपल्याला भीती वाटून आली, आपण आहो की नाही, जगतो की नाही, तसा भाग नाही आहे. लेट्स बी क्लिअर. त्याला ऑनलाईन बँकिंग शिकवा. आणि दुसरं अजून मी तुम्हाला सांगतो की खूप काही प्रॉपर्टी अशी समजा रिअल इस्टेटमध्ये असेल तर ती लिक्विड करून ठेवा, कारण की बँकेत पैसा सगळ्यात सुरक्षित पैसा एका पर्टिक्युलर एज नंतर. कारण की आता आपल्याला प्लॉटचं रिअलायझेशनची गरज नाही आहे. पण जर समजा उद्या आपण आधी गेलो चुकून तर आपल्या बायकोला तो प्लॉट विकणं आणि त्याचे पैसे गोळा करणं याच्यापेक्षा बँकेतनं पैसे काढून आणणं जास्त सोयीचं आहे. याला मी म्हणतो एक फायनान्शियल सिक्युरिटी जी आहे ती तिला तिची पूर्ण आयडिया द्या. पोरांचे वाटे हिस्से पहिलेच करून ठेवा, काही फरक नाही पडत. त्यांना सांगून द्या, म्हणजे त्यांचे इतके आपसात सुंदर प्रेमभाव राहतात. आणि सगळ्यात शेवटचा जो आयटम आहे तो आपल्या दोघांच्याही चांगल्या हेल्थचा आहे. दोघाही नवरा बायकोंनी एकमेकाची फिजिकल हेल्थ सांभाळणं गरजेचं आहे, मेंटल हेल्थ देखील सांभाळणं गरजेचं आहे. आता मेंटल हेल्थ सांभाळण्याच्या दृष्टीने मी फक्त स्त्री वर्गाकडनं एक छोटंसं माझा रेफरन्स आहे. काय होतं की जवळपास मोरऑरलेस असंच असतं, दोघांनाही थोड्या थोड्या सूचना आहे की स्त्री वर्ग हा जनरली 40-45 वर्षापर्यंत सगळं घराचं करता 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 पिचून गेला असतो. नवऱ्याच्या डॉमिनन्स खाली पुष्कळ वेळा आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे असतो.
आणि मग एकदम ती अचानक स्त्री मोकळी होते आणि तिला मग हे सहन होत नाही की कोणी तिला टचकन बोललं की ती एकदम काउंटर अटॅक करते. आणि त्यावेळेला पुरुषाला थोडंसं मग असं सेकंड पोझिशनला आलं वाटतं आणि कॉन्फ्लिक्टची सुरुवात होते. आता दोघांच्या मनातही काही नसतं, इट इज जस्ट सिच्युएशनल मॅनेजमेंट. तर मला असं वाटतं की अशा प्रसंगी पुरुषांनी थोडं सांभाळून घ्यायला पाहिजे, स्त्रीची मनस्थिती समजावून घ्यायला पाहिजे. लेट्स हॅव ए क्लिअर कट ओपननेस इन दॅट. त्यामुळे काय होईल की हा जो एक फेज असतो, पण असं असतं की मुलंही स्त्रीपासून दूर गेले असतात, कुणी फॉरेनला असतं, एक पोकळी निर्माण झाली असते, त्यामुळे ती थोडीशी डिप्रेशनमध्ये असते. त्यावेळेला तिची काळजी घेण्याची गरज आहे आणि हे नवऱ्याचीच जबाबदारी आहे. पुन्हा अजून एक गोष्ट सांगतो, ही जशी नवऱ्याची जबाबदारी आहे तशी स्त्रीची पण एक जबाबदारी आहे. काय होतं की एकदा मुलगा सून मुलगी नातवंड आले की तिचं 99% लक्ष त्यांच्याकडे असतं आणि नेमका नवरा हा दुर्लक्षला जातो. आतून इच्छा नसते पण रियालिटी ती असते. त्यावेळेला नवऱ्याची चिडचिड पण होणं स्वाभाविक आहे. तर त्यावेळेला नवऱ्याने थोडा कंट्रोल करायला पाहिजे किंवा मग स्त्रीनी पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे जरी असलं तरी आपल्या आयुष्यातली प्रायोरिटी ही पण आहे. हे फिजिकल हेल्थ ठेवण्याकरता अतिशय जरुरीचं आहे. गुड हेल्थ ठेवण्याकरता आपलं हे मेंटल हेल्थ करता जरुरी आहे. फिजिकल हेल्थ करता मात्र प्रत्येकाने यथायोग्य व्यायाम, आहार आणि निद्रा घेणं अनिवार्य आहे. ज्या सुखी कुटुंबाचा आहार, निद्रा आणि योग्य प्रमाणात व्यायाम हे व्यवस्थित असलं तर त्यांना काहीही त्रास होणार नाही. सुखी संसाराचा आनंद ते नीट घेऊ शकतात. तेव्हा मित्रांनो, प्रत्येकाला माझी एक कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या केव्हा तरी आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेला प्रत्येक 5 वर्षांनी आपल्या सुखी संसाराचं ऑडिट करा आणि आपला संसार दिवसेंदिवस अधिक सुखी, अधिक समृद्ध आणि अधिक संपन्न करा. मी आपला खूप आभारी आहे. आता या विषयाला इथेच पूर्णविराम देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. बाय.